हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजून गंभीर नाही. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचं केंद्रबिंदू असल्याचा पटोलेंचा दावा. हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलाय. विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ. सुरेश धस यांच्याकडून खंत व्यक्त. 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारल्याचाही आरोप. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडनं फोन करून तपास थांबवला. महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप. मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा इशारा. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हातात भोपळा घेत आंदोलन. पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातात केवळ भोपळा आल्याची विरोधकांची टीका. विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस ठेवल्यानं मारवाडी व्यापाऱ्याला चोप. मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली. नाशिकमधील बिऱ्हाड आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचं राज ठाकरेंचं आंदोलकांना आश्वासन. राज्यातील परिचारिका संघटनांचा विविध मागण्यांसाठी संप. राज्यातील अनेक शहरांमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. हिंजवडीच्या एंट्री पॉइंटवरील अतिक्रमण हटवलं. आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर कारवाई. वाहतूक कोंडी टळणार.